नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात लर्न विथ अनिकेत यूट्यूब चॅनेल. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये सिंपल मोटार ऑन ऑफ प्रोग्राम बघणार आहोत आणि लॅचिंग सर्किट काय असतं हे सुद्धा आपण बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा तुम्हाला RS लिंक्स हे सॉफ्टवेअर ओपन करून घ्यायचं आहे. हे सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतरनं तुमच्यासमोर असा काही इंटरफेस दिसेल. त्यानंतरनं आपल्याला या सॉफ्टवेअरमध्ये कम्युनिकेशन करायचं असतं. आता कम्युनिकेशन करण्यासाठी तुम्हाला इथे शॉर्टकटसुद्धा अवेलेबल आहे किंवा तुम्ही इथं कम्युनिकेशनवरती क्लिक करून कॉन्फिगर ड्रायव्हरवरती क्लिक केल्यानंतरनं इथं तुम्हाला तो ऑप्शन ओपन होईल. त्यानंतरनं इथून आपल्याला ड्रायव्हर सिलेक्ट करायचा आहे. तर आपण SLC 500 इम्युलेटर ड्रायव्हर सिलेक्ट करणार आहोत. कारण आपल्याकडं रिअल हार्डवेअर PLC अवेलेबल नाही. त्यामुळे आपण व्हर्चुअल PLC आपण यूज करणार आहोत. सिलेक्ट केल्यानंतरनं तुम्हाला इथं सिम्पली ॲड न्यूवरती क्लिक करायचं आहे. ॲड न्यूवरती क्लिक केल्यानंतरनं तुम्ही इथून ओकेवरती क्लिक करा. त्यानंतरनं परत एकदा ओकेवरती क्लिक करा आणि आपला जो इम्युलेटर आहे तो इथं त्याचा स्टेटस रनिंग असा दाखवेल. त्यानंतरनं तुम्ही याला क्लोज करून टाका. क्लोज केल्यानंतरनं इथं तुम्ही बघू शकता आपलं वर्क स्टेशन जे आहे ते तयार झालेलं आहे. त्यानंतरनं तुम्हाला RS लॉजिक्स मायक्रोस्टार्टर हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. आता हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतरनं तुमच्यासमोर असा काही इंटरफेस दिसेल. आता इथे आपल्याला न्यू प्रोजेक्ट तयार करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला इथं न्यू प्रोजेक्टसाठी शॉर्टकट कीसुद्धा आहे किंवा इथून तुम्ही फाईलवरती जाऊन न्यू प्रोजेक्ट असं सुद्धा सिलेक्ट करू शकता. त्यानंतरनं इथं आपल्या प्रोसेसरसाठी नेम द्यायचा आहे. तर मी इथं PLC असं नाव देतो त्याला. त्यानंतरनं तुम्ही इथून कोणताही एक PLC घेऊ शकता. मी इथून मायक्रोलॉजिक्स 1100 सीरीजवाला PLC सिलेक्ट करतो. केल्यानंतरनं तुम्हाला इथं ड्रायव्हरचा खाली ऑप्शन दिसेल, जो की मगाशी आपण RS लिंक्समध्ये तयार केलता. तो आपल्याला कम्युनिकेशन ड्रायव्हर इथं दिसेल. त्यानंतरनं तुम्हाला इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतरनं तुमच्यापुढे असा काही आपला इंटरफेस येईल. त्यामध्ये आपला प्रोजेक्ट तयार झालेला असेल. प्रोजेक्ट तयार झाल्यानंतरनं आता इथे तुम्हाला एक आडवी लाईन दिसेल, त्याला आपण रंग म्हणतो आणि जी उभी लाईन असेल, जी अशी व्हर्टिकल लाईन असेल, त्याला आपण रेल असं म्हणतो. ही दोन्ही बाजूला असते. रेल 2 बाजूला असतात आणि त्या रेलला जे मधून कनेक्ट करते आडवी हॉरिझॉन्टल लाईन, त्याला आपण रंग असे म्हणतो. आता प्रथम आपल्याला इथं आपण सिलेक्ट केल्यानंतरनं आपण इथं एनो कॉन्टॅक्ट घेणार आहे. एनो कॉन्टॅक्ट घेतल्यानंतरनं मोटरच्या आउटपुटसाठी इथं आपण आउटपुट कॉईल घेतलेले आहे. आता याला ॲड्रेस कसं देणार आपण? आता इथं तुम्ही लेफ्ट बाजूला बघू शकता. इथं भरपूर सारे ऑप्शन आहेत. इथून आपल्या आउटपुटसाठी ॲड्रेसेस अवेलेबल आहेत आणि आपल्याला इनपुटसाठी सुद्धा ॲड्रेसेस अवेलेबल आहेत. तर इथून सिम्पली तुम्ही ड्रॅग आणि ड्रॉपसुद्धा करू शकता. आता ड्रॅग आणि ड्रॉप पण तुम्ही आउटपुटला सुद्धा सेम असं करू शकता. त्यानंतर तुम्ही इथं डिस्क्रिप्शनमध्ये तो कशासाठी यूज करणार आहोत, त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे आपण नेम देऊ शकतो. तर मी इथं स्टार्ट PB असं लिहितो आणि ओकेवरती क्लिक करा. त्यानंतर इथं आपला जो एनो कॉन्टॅक्ट आहे त्याला आपण ॲड्रेस पण दिलेला आहे आणि त्याला नाव पण दिलेलं आहे. म्हणजे आता हा एनो कॉन्टॅक्ट आपण एक प्रेस बटन म्हणून यूज करणार आहे, की आपल्या मोटरला ऑन करण्यासाठी. त्यानंतरनं आपल्या मोटरचे जे आउटपुट कॉईल आहे त्यालासुद्धा आपण इथं ॲड्रेस आउटपुटचा दिलेला आहे. तिथून तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये इथं नाव टाकू शकता. मी इथं मोटर कॉईल असं नाव टाकतो. त्यानंतरनं तुम्ही ओकेवरती क्लिक करा. आता इथं आपल्या मोटरच्या कॉईलचा सुद्धा ॲड्रेस दिलेला आहे. आता हा आपला कंप्लीट एक लॅडर सिंपल लॅडर तयार झालेला आहे. त्यानंतरनं तुम्ही लॅडर कंप्लीट झाल्यानंतर इथं व्हेरिफाय फाईल करू शकता. आता व्हेरिफाय फाईल केल्यानंतरनं तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये व्हेरिफाय हॅज कंप्लीटेड नो एरर फाउंड असा मेसेज येईल. म्हणजे आपल्या ह्या लॅडर प्रोग्राममध्ये कोणताही एरर नाही किंवा कुठल्या आपल्या जे कॉईल आहेत किंवा इनपुट ॲड्रेस द्यायचा राहिला असेल किंवा आउटपुट ॲड्रेस द्यायचा राहिला असेल असं काहीही एरर नाही. त्यानंतरनं तुम्ही इथं सेव्हवरती याला क्लिक करून हा जो आहे प्रोजेक्ट त्याला आपण सेव्ह करू शकतो. इथून तुम्ही नेमसुद्धा जे आपलं प्रोग्राम फाईल आहे त्याचं नेमसुद्धा इथून तुम्ही चेंज करू शकता. मी इथं सिंपल प्रोग्राम असं नेम देतो आणि सेव्हवरती क्लिक करतो.
आता आपला प्रोग्राम सेव्ह झालेला आहे. सेव्ह झाल्यानंतर ना तुम्हाला इथं ऑफलाईनच्या बाजूला एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करून डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे आणि इथे येसवरती क्लिक करायचं आहे. परत येसवरती क्लिक करा. आता हा जो आपला प्रोग्राम आहे, आपण आता ऑनलाईन आलेलो आहोत. आता ऑनलाईन आलो म्हणजे काय, की आपण इथून आपला जो प्रोग्राम आहे तो टेस्ट करू शकतो. बरोबर. आता त्याला टेस्ट करण्यासाठी मी ह्याला परत रन प्रोग्राम करतो. रन करून इथं येसवरती क्लिक करतो. आता इथं बघू शकता तुम्ही आपल्या ज्या रेल आहेत त्या ग्रीनमध्ये आलेल्या आहेत म्हणजे आपलं त्यांना जे कनेक्शन आहे ते भेटलेलं आहे. त्यानंतरनं ज्यावेळेस आता मी इथं राईट क्लिक करून याच्यावरती टॉगल बीट करतो. ज्यावेळेस मी टॉगल बीट केलं त्यावेळेस माझी मोटर जी आहे इथं कॉईल ती एनर्जाइज झालेली आहे म्हणजे ऑन झालेली आहे. त्यानंतरनं ज्यावेळेस मी आता प्रेस केलं, आता त्यानंतरनं मी रिलीज करतो त्यावेळेस माझी मोटर बंद होते. आता इथं सिंपल ऑपरेशन असं होतंय, की मी जोपर्यंत मोटरचं जे प्रेस बटन आहे, ते दाबून ठेवतोय तोपर्यंत मोटर चालू राहते. ज्यावेळेस मी प्रेस बटन रिलीज करेल, त्यावेळेस आपली मोटर बंद होते. पण जर मला असं बनवायचं असेल, की मी प्रेस बटन दाबलं आणि रिलीज केलं, तरी माझी मोटर चालू राहिली पाहिजे. तशी कन्सेप्ट करण्यासाठी आपल्याला सील सर्किटचा उपयोग करावा लागतो. आपण त्याला सील सर्किट, होल्डिंग सर्किट किंवा लॅचिंग सर्किटसुद्धा असे सुद्धा म्हणतो. आता मित्रांनो, आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये चेंजेस करण्यासाठी अगोदर आपल्याला ऑफलाईन जावं लागेल. इथून मी गो ऑफलाईन सिलेक्ट करून नोवरती सिलेक्ट करून मी ऑफलाईन आलेलो आहे. आता ऑफलाईन आल्यानंतरनं इथून आपल्याला एक एन-सी कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे, जो आपल्याला स्टॉपसाठी आपण यूज करणार आहोत. आता याला पण आपण इनपुटचा ॲड्रेस देणार आहोत. इनपुटवरती क्लिक केलं. इनपुटवरती क्लिक केल्यानंतरनं हा आपण आपल्या स्टार्ट पी-बीसाठी ॲड्रेस दिलेला आहे. इव्हन तुम्ही इथून सुद्धा ॲड्रेस देऊ शकता. जसं मी आता इथून ॲड्रेस देतो, की 1 वाला द्यायचा आहे. मग एंटर करून तुम्ही इथून त्याला डिस्क्रिप्शन देऊ शकता. मी इथं स्टॉप पी-बी असं टाईप करतो आणि ओकेवरती क्लिक करतो. आता इथून एक स्टॉप बटन असं तयार केलेलं आहे आपण. आता इथून याची कन्सेप्ट बघायचं झालं तर काय होणार आहे, की आपण ज्यावेळेस एनो कॉन्टॅक्ट ऑन करेल, त्यावेळेस काय होईल, इथून करंट पास होणार. पण आता इथं आपला जो एन-सी कॉन्टॅक्ट आहे तो क्लोज आहे. इथून पण करंट पास होऊन डायरेक्ट आपली मोटरची जी कॉईल आहे ती ऑन होणार आहे. पण ज्यावेळेस मी स्टॉप बटन प्रेस करेल, त्यावेळेस ते काय करणार आहे, जे आपलं कनेक्शन आहे हे संपूर्ण इथून जे कनेक्शन आहे, ते जे कनेक्शन आहे ते इथून ब्रेक करणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपला स्टॉप बटन मी प्रेस करेल, त्यावेळी जी एन-सी कॉन्टॅक्ट आहे ती एनओमध्ये कन्व्हर्ट होईल. बरोबर. आता हे झालं आपण स्टॉप बटन तयार केलं, स्टार्ट बटन तयार केलं, आपली मोटर कॉईल पण आहे. आता इथून सुद्धा आपलं सिंपलच ऑपरेशन ऑपरेट होणार आहे. इथून मी एक रंग ब्रँच ॲड करणार. आता रंग ब्रँच ॲड केल्यानंतरनं मी जे आपला स्टार्ट पी-बी आहे त्याला पॅरललमध्ये ठेवणार. पॅरललमध्ये ठेवल्यानंतरनं त्याला अजून एक मी एनो कॉन्टॅक्ट जो आहे तो पॅरललमध्ये अटॅच करणार. आता केल्यानंतर ह्याला ॲड्रेस कोणता द्यायचा? तर ह्याला ॲड्रेस आपण आपल्या जो मोटर कॉइलला जो ॲड्रेस यूज केला आहे, तोच ॲड्रेस आपण याला इथे सुद्धा देणार आहोत. इथून सिम्पली आपण ड्रॅग करून इथं ड्रॉप करूयात. आता सेम ॲड्रेस इथं आलेला आहे. आता या लॅडर प्रोग्रामचं वर्किंग बघायचं झालं तर एकदम सोपं आहे. ज्यावेळेस मी स्टार्ट बटन प्रेस करेल आणि रिलीज करेल, त्यावेळेस माझी सप्लाय जी आहे ती पूर्णपणे मोटर कॉईलला भेटेल आणि मोटर कॉईल ऑन होईल. ऑन झाल्यानंतरनं काय होईल, की जो त्याचा ॲड्रेस आपण इथं दिलेला आहे एनो कॉन्टॅक्टला, तो त्याचा जो स्टेटस आहे तो होल्ड करेल. म्हणजे याचा स्टेटस ऑन असेल तर हा आपला एनो कॉन्टॅक्ट तो एन-सी बनवेल आणि इथून जी सप्लाय आहे ते आपल्या मोटरला कंटिन्यू भेटत राहील. त्यामुळे ते आपलं ॲड्रेस म्हणजे त्याचा स्टेटस जो ऑन स्टेटस आहे तो लॅच होऊन ते आपली मोटर कंटिन्यू ऑन राहील. ज्यावेळेस मला ही मोटर बंद करायची असेल, त्यावेळेस मी इथून स्टॉप पी-बी प्रेस करणार आणि ते जे आपलं कनेक्शन आहे ते इथून ब्रेक केल्यानंतरनं आपली मोटर बंद होणार. चला तर मग आपण याला प्रॅक्टिकली चेक करूयात. सिम्पली आता मी इथून व्हेरिफाय करून घेतो. व्हेरिफाय केल्यानंतर इथं बघू शकता नो एरर फाउंड. त्यानंतरनं इथून आपल्याला ऑनलाईनवरती डाउनलोड करून घेऊया. आता प्रोग्राममध्ये चेंजेस केल्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा आपल्या पी-एल-सीमध्ये ह्याला डाउनलोड करावं लागेल. आता डाउनलोडवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतरनं पुन्हा येसवरती क्लिक आणि येस, गो फॉर ऑनलाईन. आता आपण ऑनलाईन आलेलो आहोत. ऑनलाईन आल्यानंतरनं परत आपल्याला रन मोडवरती जायचं आहे.
रनवरती क्लिक केल्यानंतर ना आपण आता स्टार्ट पी-बी प्रेस करूयात. याला मी टॉगल बिट केलं, ऑन केलं आणि प्रेस केल्यानंतर त्याला परत रिलीज केलं. आता इथं बघू शकता तुम्ही ज्यावेळेस मी स्टार्ट बटन प्रेस केलं आणि त्याला रिलीज केलं, तरी पण माझी मोटर इथे चालू झालेली आहे. आता याचं सेम जसं मगाशी वर्किंग सांगितलं तसंच सेम आहे. ह्याचा जो आता स्टेटस ऑन आहे, तो इथून ह्याने होल्ड केला. होल्ड करून ही कंटिन्यू याला इथं सप्लाय देत राहिली. आता हे असं चालू असताना जर मी पुन्हा प्रेस बटन टॉगल बीट करून प्रेस केलं आणि पुन्हा त्याला रिलीज केलं, तरी पण काही स्टेटस चेंज होणार नाही. जोपर्यंत मी माझा स्टॉप पी-बी प्रेस करत नाही, तोपर्यंत माझी मोटर जी आहे ती बंद होणार नाही. आता मी इथून स्टॉप बटन प्रेस करतो. स्टॉप बटन प्रेस केल्या-केल्या आपली मोटर जी आहे ती बंद झालेली आहे. आता मी त्याला रिलीज करतो. स्टॉप बटनला रिलीज केलं. आता हे नॉर्मल झालं. तर परत मी एकदा स्टार्ट पी-बी केल्यानंतरनं परत आपली मोटर जी आहे चालू होईल. मी स्टार्ट जो पी-बी आहे त्याला मी परत रिलीज करतो. परत आपली मोटर आहे अशी चालू राहिलेली आहे. त्याला परत बंद करण्यासाठी मी स्टॉप पी-बीवरती क्लिक करेल. स्टॉप पी-बीवरती क्लिक केल्यानंतरनं मी त्याला रिलीज करेल. रिलीज केल्यानंतरनं ते जे आपल्या मोटरचं स्टेटस आहे ते ऑफ दाखवेल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.